सनातन धर्माचे विश्वरूप दर्शन महाकुंभ 144 वर्षांनी होणारा प्रयागराज येथील महाकुंभ मेळा सोहळा 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाला आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी शिवरात्रीच्या मुहूर्तावर याचे समापन झाले। या महाकुंभ मेळ्याचे वैशिष्ट्य काय? मागील महाकुंभ मेळ्याच्या वेळी अर्थात 1881 रोजी भारत पारतंत्र्यात होता। या महाकुंभ मेळ्याला आपण स्वतंत्र आहोत, बलशाली आहोत आणि जगातील चौथी सर्वात मोठी महासत्ता आहोत। थोडक्यात भारतवर्ष या आपल्या राष्ट्रपुरुषाने कूच बदलून आता विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। या महाकुंभ मेळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेली कित्येक वर्ष त्रिवेणी संगम असलेल्या या नगरीचे प्राचीन नाव प्रयागराज होते। त्याला इस्लामी अंमलात अलाहाबाद असे बनविले गेले होते। या महाकुंभ मेळ्याला प्रयागराज हे प्राचीन नाम या पुण्यभूमीला परत एकदा प्राप्त झाले। हा महाकुंभ मेळा निर्दोष पार पडावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूतो न भविष्यती असे परिश्रम घेतले आहेत। या सोहळ्यासाठी एक तात्पुरती नगरीच बसवली गेली। प्रशासनाने अत्यंत जय्यत तयारी केली होती। 45 दिवसांच्या या सोहळ्याला साधारण 45 कोटी नागरिक भेट देतील असा सरकारी अंदाज होता, परंतु सर्व अंदाजांना धुडकावून लावत तब्बल 65 कोटी नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती नोंदवली आहे। इतक्या नागरिकांनी विमाने, विशेष रेल्वे, साध्या रेल्वे, बस, खासगी वाहने अशा सगळ्या मार्गांनी प्रवास करून त्रिवेणी संगम गाठला आणि अमृत सणाचे पुण्य कमावले। या कार्यक्रमाला तब्बल 75 देशांचे राजदूत, 12 पेक्षा अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख, सनातन धर्माच्या सगळ्या शाखा अर्थात हिंदू, जैन, बौद्ध, शीख या सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली। या सर्व शाखांचे धर्म मार्तंड या सोहळ्याची शोभा वाढवून गेले। याशिवाय आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले दशनामी आखाडे, नागा साधू, साध्वी, हिंदू धर्मातील सगळ्या शाखांचे संप्रदायाचे प्रमुख आणि त्यांचे अनुयायी यांनी या सोहळ्याला हजेरी लावली। आखाड्यांच्या शोभायात्रा, साधू संतांचे सत्संग, भजन, कीर्तन यांची अक्षरशः रेलचेल होती। 65 कोटी नागरिक या सोहळ्याला आले, परंतु दृष्ट लागावे असे नियोजन करण्यात उत्तर प्रदेश प्रशासनाला यश मिळाले। कित्येक धार्मिक संघटना, उद्योग घराणी यांनी एकत्र येऊन अन्नछत्रांची सोय केली होती। त्यामुळे इथे एकही व्यक्ती प्रसाद न भक्षण करता निघून बिनमुख गेला नाही। या सोहळ्याच्या भव्यतेची कल्पना करायची असेल तर त्यासाठी काही उदाहरणे देते। मक्केला वर्षभरात भेट देणाऱ्यांची संख्या 1.40 कोटी, व्हॅटिकन सिटीला भेट देणाऱ्या लोकांची संख्या 80 लाख आणि महाकुंभ मेळ्याला केवळ 45 दिवसात भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल 65 कोटी। उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकारने या सोहळ्यासाठी फक्त 8,000 कोटी रुपये खर्च केले होते आणि या संपूर्ण सोहळ्यातून उत्तर प्रदेश सरकारला मिळालेला निधी तब्बल 2.50 लाख कोटी रुपये। सनातन धर्माचे हे अर्थशास्त्र जगभरातील अर्थतज्ञांना बुचकाळत टाकणारे आहे। जगभरातील अर्थतज्ञांनी, विद्यापीठांनी आपल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना या सोहळ्याला पाठवले होते। हेतू एकच, सनातन अर्थशास्त्र या मॉडेलचा अभ्यास करणे आणि आपल्या देशात आपल्याला असे काही निर्माण करता येईल का याचा विचार करणे। महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने जितकी मंडळी प्रयागराजला आली त्यातील कमीत कमी 50% मंडळी ही अयोध्या आणि वाराणसी येथे सुद्धा भेट द्यायला गेली। धार्मिक पर्यटन हा खूप मोठा उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो हे महाकुंभ मेळ्याने सिद्ध केले आहे आणि जगभरातील अर्थतज्ञ या मुद्द्याचा गांभीर्याने अभ्यास करू लागले आहेत। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे। सनातन धर्म, त्याचे तत्वज्ञान आणि सनातन धर्माचीच अंगे असणारे आयुर्वेद, योग, ज्योतिष या सगळ्या शाखांबद्दल जगभरात प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे। 65 कोटी लोक एका ठिकाणी एकत्र येतात, स्नान करतात आणि परत जातात। हे केवळ अद्भुत आहे आणि हे दृश्य पाहून संपूर्ण जगत विस्मयचकित झाले आहे। भारत ही भूमी एकेकाळी तत्वज्ञानात लीन असणाऱ्या साधूंची आणि ज्ञानियांची भूमी मानली जात असे। भारत भूमीवर आपल्याला मृत्यू यावा ही जगभरातील प्रत्येक विद्वानाची, विचारवंतांची इच्छा असते।
या भूमीतील संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर हे कधीही संपतच नाही, अशी या भूमीची ख्याती होती आणि त्यामुळे जगभरातील आक्रमकांना सुद्धा ही भूमी कायमच खुणावत आली आहे. ब्रिटिश कालखंडात मात्र हा देश पूर्ण लुटला, नागावला गेला. नंतर आलेल्या राज्यकर्त्यांना भारतीय आणि हिंदू असल्याची लाज वाटत होती. त्यांनी भारताची सनातन संस्कृतीची ओळख लपवत भारत हा साप आणि गारुड्यांचा देश आहे असा प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाल्यानंतर भारताची परिस्थिती बदलू लागली. त्यानंतर भारत पुन्हा स्वसामर्थ्याने आणि आत्मबलाने तेजस्वी होऊ लागला. भारताने अक्षरशः काट टाकली आणि केवळ 10 वर्षाच्या सुशासनाचा परिणाम असा की 2014 साली मृतप्राय अर्थव्यवस्था आज जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. ही क्रांती घडवण्याचे निसंशय श्रेय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जाते. भारत हा विश्वगुरू, जागतिक शांततेची आशा आणि वसुधैव कुटुंबकम या सिद्धांताला स्थापित करणारे राष्ट्र म्हणून आता आपली जुनी आणि वास्तविक ओळख आज परत एकदा अभिमानाने मिरवत आहे. महाकुंभ सोहळ्याच्या निमित्ताने सनातन धर्माने काट टाकली असून सनातन धर्म आणि संस्कृती जगभरात आपल्या अत्युच्च मानवी मूल्य आणि सर्वसमावेशकता या 2 सिद्धांतांच्या आधारावर अग्रणी होण्यास सिद्ध झाली आहे आणि यासाठी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे जितके कौतुक करावे तितके थोडे आहे.